नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। 8व्या वेतन आयोगाने देशभरातील कर्मचारी संघटना आणि कर्मचारी प्रतिनिधींनी पगार सल्लामसलत बैठका घेण्यास सुरुवात केली असून यातील दिल्लीतील बैठक 28 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत पार पडली। या बैठकीदरम्यान आयोगाने नॅशनल कौन्सिल, जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी आणि विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी फिटमेंट फॅक्टर, पगारवाढ, निवृत्तीवेतन वाढ, भत्ते आणि जुनी निवृत्तीवेतन योजना यासारख्या मुद्द्यावर चर्चा केली। या बैठकादरम्यान मांडल्या गेलेल्या प्रमुख सूचनांपैकी एक सूचना म्हणजे 2 वेतन आयोगामधील 10 वर्षाचं अंतर कमी करून ते 5 वर्षावर आणणं ही होती। याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे। पण कर्मचारी प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे की पगारवाढ चक्राचा कालावधी बदलण्याचा विषय थेट वेतन आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही। त्याऐवजी कामगार संघटनांच्या नेत्यांनी असं म्हटलं की चर्चा आणि शिफारस सादर करताना आयोगाच्या सदस्यांनी मागणी सरकारसमोर मांडावी अशी त्यांची इच्छा आहे। आता आयोगाचे देशाच्या इतर भागांमध्ये कर्मचाऱ्यांनी त्यांच्या संघटनांच्या शिफारसी ऐकण्यासाठी या बैठका सुरू ठेवण्याचे नियोजन आहे। 8व्या वेतन आयोगाने जाहीर केलेल्या नव्या कार्यक्रमानुसार सुधारित पुढील बैठका 18-19 मे रोजी 1 ते 4 जून दरम्यान श्रीनगरमध्ये आणि 8 जून रोजी लखनौमध्ये पार पडतील। राष्ट्रीय परिषद संयुक्त सल्लागार यंत्रणेचे सचिव कर्मचारी शिवगोपाल मिश्रा यांनी इंडिया टुडे या संकेतस्थळाला सांगितले की सध्याचे 10 वर्षाचे चक्र आताच्या महागाई आणि पगारी संबंधित वास्तवाशी सुसंगत राहिले नाही। सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतचे दर 5 वर्षांनी वाढ करण्याची मागणी पूर्ण केली गेली पाहिजे। यामागे अनेक कारणे आहेत असं ते म्हणाले। सरकारच्या सर्व सार्वजनिक उपक्रमांचे नियोजन 5 वर्षीय कालावधीसाठी करण्यात आले। आमच्या सर्व बँकिंग संस्थांमध्ये अवघ्या 5 वर्षातच वेतनवाढ जाते असे ते म्हणाले। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।